यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. छानशी दिवसाची सुरुवात झाली आहे. आमच्याकडे तरी खूप पाऊस आहे. तुमच्याकडे आहे की नाही ते मला नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय. आता मस्त महादेवाची गाणी लावलीत मी, जे प्रिशू खूप इंटरेस्टने ऐकत आहे. आता पटकन आवरून वगैरे घेते आणि त्याच्यानंतर बाकी काय तर तुमच्यासोबत दिवसभरातलं पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. स्कूल बॅग कुठे आहे तुमची? स्कूल बॅग कुठे आहे? स्कूलला नाही जात? ही प्रिशूची स्कूल बॅग. स्कूलला नाही जात? अरे वा, आमची रईस आता जेवलं की बरोबर अंगात येते. प्रिशू झोपते 2-3 वाजेपर्यंत. प्रिशू स्कूल बॅग कुठे आहे? स्कूल बॅग हे जर माझ्या पर्यंत सवायच्या माझ्या पुढे झाले. बाबाला स्कूल बॅग पण लावता येत नाहीये. बाबाला स्कूल बॅग पण लावता येत नाहीये. प्रिशू बाबाची मी तिथं गेल्यावर घालत असतो पूजा झाल्यावर. प्रिशू स्कूल बॅग कुठे चालली तू? स्कूलला चालली. स्कूल कुठे चालली? स्कूल चालली का? कुठे चालली? शूल नाही, स्कूल. स्कूल स्कूल आली असेल दिली अगं स्कूल चालली म्हणते ना. स्कूल चालली ना ते. जा स्कूलला जा. स्कूलला चालली. स्कूलला चालली ना स्कूलला का? चालली ना ग. जा बेटा स्कूलला जा. जा स्कूलला. माझी लेक स्कूलला चालली 2 वर्षाची असतानाच. 2 वर्षाची व्हायचीच आहे अजून. स्कूलला चालली प्रिशू. बाय प्रिशू. कुठे जात आहे? स्कूलला जात आहे. बाळ नाही घेतलं तुझं स्कूलला जाताना? टिक्का लावून द्यायचा. थांब ना ग, स्कूल जायसाठी बाळ राहिलं ना. टिफिन बॅग वगैरे घेतली का? डबा घेतला का? डबा जेवायला? टिफिन टिफिन कुठे जात आहे मा? स्कूल. स्कूल कुठे जात आहे? स्कूल जात आहे. बाळ बाळ घेऊन स्कूलला चालली लेक माझी. तर बाबा आणि श्रेया गेलेत आणि त्यानंतर मी पूर्ण सगळं आवरून घेतलं. आता हे पूर्ण आवरल्याला ना खूप जास्त वेळ लागतो, पण थोड्याच वेळामध्ये हे असं काहीसं होऊन जातं, कारण प्रिशू खूप जास्त पसारा करते आणि मला असं वाटतं की सर्वच लहान मुलं करत असतील. तिने सगळं मेसी परत केलं. त्यानंतर मी तिची छानशी आंघोळ करून दिली. आता तिची आंघोळ करणं हा जेवढा मोठा टास्क नसला ना, त्यापेक्षा मोठा टास्क असतो तिला रेडी करणं, कारण ती अजिबातच रेडी होऊ देत नाही, म्हणजे करू देत नाही. तिचं हे असतं की तिला जे पाहिजे ते पाहिजेच, म्हणजे कधी मध्ये टिक्काच लावून पाहिजे तर टिक्काच लावून पाहिजे. कपडे सुद्धा आता तिला तिच्या चॉईसचे घालायचे असतात, त्याच्यामुळे जरा ती करू देत नाही. पण तरी सुद्धा तिला मी पटापट इथे कपडे घालून देत आहे. टीव्ही सुरू करून दिल्यानंतर ना तिचं छान देवाचं बघायचं चाललेलं असतं, पण जेव्हाही मला व्हिडिओमध्ये बोलायचं असतं किंवा ती काही ऍक्टिव्हिटी करते ना, त्यावेळी मग मी टीव्ही बंद ठेवते, कारण बॅकग्राऊंड नॉईजचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो. आता तिला छान मी केस वगैरे व्यवस्थित करून देत आहे. तेल लावलेलंच होतं, त्याच्यामुळे मग ते काही परत लावलं नाही. त्याने जास्त चंपू केस दिसतात, पण लहान मुलांना तरी तेल लावावंच लागतं. तिचं मी लवकरच टक्कल करणार आहे, कारण ना तिला केस अजिबातच येत नाहीत, त्याच्यामुळे म्हणून. त्यानंतर आता तिला इथे टिक्का लावून देते आहे मी. टिक्क्यात सुद्धा मॅडमचं असं असतं की आई कानाच्या मागे टिक्का लाव, आई इथे टिक्का लाव, आई तिथे टिक्का लाव, असं काहीच. खरंच मुलगी असणं म्हणजे ना खूप मोठं सौभाग्य आहे असं मला तरी वाटतं, कारण तिला रेडी करून देणं, तिचं सर्व करणं यामध्ये मला खूप जास्त खुशी होते आणि तेवढ्याच खुशीने ती रेडी सुद्धा होते. इकडे पहा, माझं सोनू रेडी. सो आता प्रिशूची आंघोळ करून दिली. प्रिशूचं मस्त खेळायचं चाललंय. इकडे देवाची गाणी आहे. आता मी पटकन आंघोळ करून येते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे बोलते. प्रिशू हाय कर, हाय कर. सो माझं आंघोळ वगैरे झाली छान. देवाची गाणी सुरू आहे आणि मी माझं पूर्ण सेटअप घेऊन बसली आहे, कारण मला अर्जंट काम आहे लॅपटॉपवर. सो ते करत बसली आहे मी. 5G अनलिमिटेड असल्यामुळे बरं आहे, ते काम होत आहे. पण असं आहे की नेट तरीसुद्धा मला खूप कमी पडतं, कारण टी व्हीला सुद्धा माझंच नेट कनेक्ट असतं, आईच्या फोनला सुद्धा माझंच नेट कनेक्ट असतं, लॅपटॉपला सुद्धा माझंच नेट कनेक्ट असतं आणि माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे असं 4 ठिकाणी ते नेट यूज केलं जातं, त्याच्यामुळे मला नेट खूप कमी पडत आहे. असो, प्रिशूच्या मस्त्या सुरू आहे. ती खूप जास्त गोंधळ घालते. तिला मी टीव्हीचा रिमोट मागते एवढ्या वेळेची, ती अशी करते आणि मला पण तिने रिमोट काय दिला नाही. सो आता मस्त फ्रेश आहे. माझं डोकं दुखणं सुरू व्हायच्या आत माझं काय ते काम पटकन आटपून घेते. मला 1-2 तासाचं थोडंसं काम आहे आणि माझा चष्मा मला एक मेन दाखवायचा होता तुम्हाला. हे बघा,
दिसलाय? तुमच्याकडे असा चष्मा नसेल, हा खूप स्पेशल चष्मा आहे. हे बघा, पूर्ण त्याचा हा काच सुद्धा निघतोय. फ्रेम तर आधीच तुटली होती, फ्रेम बाबाकडनं तुटली होती जेव्हा आम्ही उत्सव मेळ्याला गेलो होतो त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मग ती कशी तरी त्यांनी मला जोडून दिली आणि कशी तरी त्यांनी मला ती जोडून दिली. त्याच्यानंतर असं झालं की माझ्याकडनं तो ठेवला होता टेबलवर. त्याच्यानंतर मग माहिती नाही काय झालं, तर त्याचा काचच निघून आला. आणि आता परवाच्या दिवशी बाबा भजनावरून आले गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि त्यांनी त्याच्यावर पेटी ठेवली, त्याच्यामुळे ते पूर्णच तो कामातून गेला. पण आता तसंच काहीसं ॲडजस्ट करावं लागेल, कारण दुसरी फ्रेम मला जी पाहिजे ती घरात आहे, त्याच्यामुळे मी दुसरा बनवत नाही आहे. सो ते आल्यानंतर मग दुसरा बनवेल. सो सध्या तरी असं काहीसं आहे. प्रिशू मस्त गोंधळ घालण्यात बिझी आहे आणि मी फ्रेश माइंडचं डोकं दुखायच्या आत माझं काम करते, कारण की मला डोक्याचा जसं सांगितलं तसं प्रचंड त्रास होतो आहे. ते याच्यामुळे सुद्धा डोळे दुखत असेल. बाकी सध्या तरी असं काहीसं आहे. बाकी दिवसभरात काय काय होतं आहे, प्रिशू काय काय मस्त्या करते, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. प्रिशू हाय कर. काय करत आहे तू? बदमाश चॉकलेट खाता. चलो. सो मी काम करत बसली आहे लॅपटॉपवर आणि माझी लेक माझ्याजवळ येणार नाही असं तर होऊच शकत नाही. हे बघा, येऊन बसलं इथे. आता एवढ्या कंजेस्टेड जागेत येऊन बसलं, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मी बसलेली आहे, इथे माझ्या मांडीवर लॅपटॉप आहे, कीबोर्ड आहे आणि एवढ्याशा जागेत हे बसलं आहे. एवढीशी जागा आहे. बघ कसं दाखवू मी तुम्हाला. हे बघा, एवढ्याशा जागेत बसलेलं आहे. हे बघा, से हाय. एवढ्याशा जागेत बसले. आधी से हाय म्हटलं की व्यवस्थित हाय करायची, आता से हाय म्हटलं की म्हणते से हाय. चला आता आम्ही मस्त जेवण करतो आता आधी तर, आणि त्याच्यानंतर मग मी करत बसते, कारण मला खूप वेळ लागणार आहे. मला 2-2.5 तास लागेल. तोपर्यंत मग जेवण अटकून जाईल. त्याच्यापेक्षा मस्तपैकी जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे शेअर करते. तिला नाही. प्रिशू बेटा काय खाते तू? इकडे ये. काय खाते तू? का बरं पोळी नाही जेवत का? इकडे बघ, पोळी नाही जेवत? काय जेवायचं तुला? तसं नाही करू, ठेव खाली. हे बघ आमच्या इथचं आगाऊ. प्रिशू पसारा करू नको, फटके खाशील. हे बघ, थोडंसं म्हटलं मी माझं काम निवांत करत बसते, तर या मुलीने नुसतं रडा घालून ठेवला आहे. सगळं पाणी सांडवलं, स्वतःचा सगळा चेहरा खराब करा. पेन दिसला की आम्हाला फक्त चान्सच पाहिजे असतो. पेन दिसला की त्याच्यावर रेघोट्या मारणं सुरू, म्हणजे हातावर असो काही असो. आता सुरू केलं, इथे केलं आणि आता परत तिचे नवीन शोधाशोध सुरू आहे पसारा करायसाठी. घरात जिकडे तिकडे कपडे वाळत घातलाय, कारण पाऊस खूप डेंजर आहे अमरावतीमध्ये. आणि प्रिशू मी तुला खरंच फटके दिला, आता देऊ का फटके? ही काय लवकर झोपत नाही. मी असली की ही लवकर अजिबातच झोपत नाही. आता मी माझं काम करत बसलेली आहे आणि ही टी शर्ट मी आज श्रेयाची घातली, कारण सगळे कपडे ओले होते. तारक मेहता बघायचं चाललाय, माझं काम करायचं चाललंय, कारण ते खूप अर्जंट आहे. आणि हिचा चाललाय नुसतं गोंधळ घालायचा. हिने पा काय केलं, हे पा, हे अनवर स्वतःच रडणं सुरू आहे. मी रागवलं ते. हे पा, हे काय केलं पिलू तू? ती बा बेडशीट कशी करून ठेवली. हे पसारा आम्ही सगळं क्लीन केलं होतं, हे सगळं पसारा काढून ठेवला. आणि आता तो बाऊ येणार आहे आणि प्रिशूला घेऊन जाणार आहे. हो ना? बोलू का त्या बाऊला? मग आता बदमाशपणा करायचा नाही. सो आता 5 वाजलेत. आमचं झोपणं वगैरे सर्व झालं. प्रिशूला झोपून देता मी पण झोपली आणि आमचं रोजच्या वेळेप्रमाणे मूवी बघायचं चाललं आहे. आणि आता मी मस्तपैकी चहा बनवते. चहा पितो आधी तर छान.
मूवी सुरू आहे पण मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. मी तो बघितलाच नाही. मी न बघता बघताच झोपली. मग मला झोप लागून गेली. आता मस्त आईसाठी माझ्यासाठी चहा करते आणि त्याच्यानंतर मग बाकी काय होतंय तर तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. त्याला मी ना इथे आईसाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवलाय, बाबासाठी तरी करायचा नव्हता, तर म्हटलं आमच्या दोघींचा चहा करते. आणि आईचं म्हणणं असतं की चहा असा चांगला खदखद उकळल्यानंतर ना मगच त्याच्यामध्ये दूध टाकायचं, त्याने चव जास्त छान येते. सो ते केलं. त्याच्यानंतर दूध आणलेलं होतं बाबांनी, ते दूध तापायला ठेवलेलं आहे मी साईडला. आणि इकडे चहा सुद्धा मस्त झाला. खरं तर ना चहामध्ये जास्त दूध आणि अगदी कमी पाणी असा चहा आम्हाला खूप जास्त आवडतो. सो मी जेव्हा करते तेव्हा तसाच काहीसा करते. आणि बाकी चहापत्ती जेवढी चांगली तेवढा जास्त चहा छान होतो असं मला तरी वाटतं. बाकी चहा मसाला वगैरे आम्ही काहीच टाकत नाही. जेवढं सिंपल असलं तेवढं छान, कारण आईला वगैरे आवडत नाही. तर आता इथे मी चहा केला आणि तो आधी तर आईला नेऊन दिला, कारण तिला गरम गरम प्यायला आवडतं आणि मला थोडासा गार. काय सुरू आहे मॅडम? काय असा पसारा आवडत आहे म्हणते ते? पशा असा असं आहे का ते? पसारा आवडत आहे का तू? बेटा तू पसारा आवडत नाही सोना, तू पसारा करते. पिलू काय करते माझी सोनू? पशा आवडते तू? अच्छा अच्छा अच्छा. आवडत नाहीये पण बेटा तू पसारा करत आहे. तुला नाही करता येत त्याची घडी. अशी करायची. ठेवून द्या आता. वा. झालं बेटू, झालं. आता इकडे ये, इकडे ये. तू दुकानात गेली होती, माझ्यासाठी काय खाऊ आणला? काय आणला? बिस्किट. व्हेरी गुड. थँक्यू पिशू. ठेवा, ठेवा, ठेवा. हळू हळू हळू. हळू हळू हळू. तू काय? नाही ते तर आणत नाही, पलंगाच्या खाली नाही जात ते. बाहेरूनच हात काढते, आतमध्ये तर जातच नाही. भित्री आमच्या हळू. घरची भित्री बेटा हळू कर, जोरात नाही, हळू हळू. तुझा तुझा. माझ्याकडे माझ्याकडे. बसण्याची स्टाईल हे ते आजोबाने कपडे घातलेले नाहीये ना, आजोबाने फक्त पॅन्टच घातला. राहू दे ना मग, मी कळतो तशीच. अरे बेटू एवढा जोरात नाही. थांब मी शेडा. सो आता प्रिशूचं मस्त बाबांसोबत खेळायचं चाललंय. बाबा जर घरी असले ना तर प्रिशू बाबाला 1 मिनिट पण नाही फोन बघू देत, नाही त्यांचं काही काम करू देत, काही म्हणजे काहीच करू देत नाही. आणि तिचं असं असतं की एनी टाईम फक्त मला घ्या आणि माझ्यासोबत खेळा. सकाळी तर ती खूप गाढ झोपेत होती आणि बाबा जायला निघाले. बाबांनी फक्त येतो ग एवढं म्हटलं, ती खूप गाढ झोपेतून उठली लगेच. आणि बाबा डाव म्हणजे कसं हिला एवढं कळतं काय मला हेच कळत नाही. आता ना मस्त दोघांचं खेळायचं चाललेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि फुल जोशमध्ये मस्त. आणि माझं चाललेलं आहे लॅपटॉपवर काम करायचं. बघा मी घेऊनच बसलेली आहे. मला अजून 2-2.5 तास लागेल. श्रेया यायची आहे, ती येतच असेल आता. आणि यांचं मस्त इकडे गोंधळ चाललेला आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते. तू जागा का बरं बदलवली? तिथे का बरं नाही बसली? ऐ सोनू, पिलू तिथं शो केली म्हणा. कुठे केली शू? तिथे शू केली. बेटा बाहेर जाऊन शू करायची. कुठे करायची शू? का बरं बाहेर शू का बरं नाही करायची? बाथरूम मध्ये शू करायची. का बरं? दोघं आजी नाते मस्त खेळत आहे.
आता ना मी माझ्या लॅपटॉपची अशी काहीशी सेटिंग केलेली आहे आणि प्रिशूला बाबाच्या नादी लावलेलं आहे. ते एक माझ्या घरी सर्वांचा खूप जास्त म्हणजे मला चांगलं वाटतं की जर मी कामात असले ना की मला कोणीच डिस्टर्ब करत नाही. प्रिशूला सर्वजण सांभाळून घेतात कारण माझं खूप अर्जंट असं काम सुरू होतं आणि ज्याला आज खूप वेळ लागणार होता सो बाबानेच तिला सांभाळलं. सो मस्त माझं काम करायचं चाललेलं आहे आणि मला ना या चष्म्याच्या प्रॉब्लेममुळे मी एक जुगाड केला डोकं दुखू नये यासाठी. लाईटच्या समोर कापड ठेवलेलं आहे जेणेकरून मला डायरेक्ट लाईट येणार नाही आणि माझं कामसुद्धा व्यवस्थित होईल. त्यांनी एक झालं आहे, माझं जे डोकं एक्स्ट्रीम दुखत होतं ते कमी आलं आणि हे जे तुटलेल्या चष्म्यामुळे प्रॉब्लेम होतोय ना ते सुद्धा होत नाही आहे. सो हे तर मला बदलायचंच आहे पण असा काहीसा सध्या जुगाड केला आहे. मी बघा अशी बसलेली आहे, लॅपटॉप ठेवला, माझा कीबोर्ड ठेवला आहे कारण ह्याचे जे बटन्स आहेत ते प्रॉपरली वर्क करत नाही आणि हिला बाबाच्या मागे लावून दिलं आहे मी बघा हिला, कारण ती अजिबात काही करू देत नाही आणि माझं खूप अर्जंट आहे त्याच्यासाठी म्हणून. सो आजचा तरी दिवस असाच काहीसे चाललाय. श्रेया आल्यानंतर प्रीतीच्या मस्त आणखी पुढे शेअर करते. का ग श्रेयाला पा दिलं तू, मला नाही दिलं पा, मला नाही दिलं पा, मला उष्ट नाही पाहिजे, मला दुसरं पाहिजे. दुसरा नाही. 1 सेंटीमीटरचा छोटा चिरा आतला घट्ट झालेला स्नायू कापला जाते ज्याच्यामुळे किशोरची जखम भरून येण्यास मदत होते. त्यावेळेला जखम शक्यतो उघडते. 10-20 मिनिटात आता ना आमची जेवण वगैरे झालेली आहे सर्व. माझं काम काही अजून संपलं नाहीये पण एवढ्या कंजेस्टेड जागी ना आता सुद्धा या मुलीला माझ्याजवळ येऊन बसायचं होतं. सो मी तिला सोफ्यावर बसवलं, सोबत तारक मेहता सुरू आहे. त्यानंतर ती चिडचिड करत होती तर तिला झोपून दिलं आणि श्रेयाजवळ टाकलं कारण मला अजून भरपूर काम करायचं बाकी होतं. आणि हे ना मी दुपारीच वाटाणे धुवून टाकलेले होते जे ड्राय असतात ना ते, कारण मला वाटाण्याचं काम होतं, एक रेसिपी करायची होती त्याच्यासाठी म्हणून. आणि बऱ्याचदा मी विसरते त्याच्यामुळे आठवणीने मी हे पाणी ठेवलेलं आहे. आता ना आई, श्रेया आणि मी तिघी जणी हे पाणी पितो त्याच्यामुळे जरा जास्तच टाकलेलं आहे आणि हे सकाळपर्यंत छान मुरून जाईल तरी सकाळी उकडून पिता येईल. माझं आत्ता झालं, आता वाजलेत 12 म्हणजे 11:57 झालेत आणि आत्ता झालं माझं. ते पूर्ण काम झालं नाही, मला अजून 1-1/2 तास लागेल. पण थोडंसं जे काय आहे ते मला झोपही खूप येत आहे पण थोडंसं जे काही आहे ते मी आता मोबाईलवर करते. आणि मला माहिती नाही आजचा ब्लॉग किती मिनिटाचा झाला असेल कारण मी शूट जसं झालं दिवसभरात तसं केलं पण मला असं वाटतं ब्लॉग जास्त मिनिटाचा नसेल झाला, 10 मिनिटाचा सुद्धा झाला असेल नाही, खरं तर मला डाऊट आहे. पण असो जेही काही असेल ते आता मी बघितलेलं नाही आहे, बघितल्यानंतर मला कळेल. मला सकाळी उठून परत ह्याच्यावर बसायचं आहे, काही आणखी इम्पॉर्टंट करायचं बाकी आहे काम त्याच्यामुळे. म्हणून माझ्या कामामध्ये ना मला सर्वात जास्त आता मला एक प्रश्न आला होता खरं तर त्याच्यावरून म्हटलं की चला ते सांगते की AIचा यूज किती. तर ना मला माझ्या कामामध्ये AIचा यूज खूप जास्त होतो आहे आणि काही असेल ड्राफ्टिंग असेल कशाचं किंवा काही असेल तर खरोखर ChatGPT खूप जास्त हेल्प करते. बाकी बरेच जण म्हणतात की AIचा निगेटिव्ह यूजसुद्धा आहे पण निगेटिव्हपेक्षा मला असं वाटतं की त्याचा पॉझिटिव्ह यूजसुद्धा खूप जास्त आहे. लाईक कुठलीही छोटीशी गोष्ट जरी असेल तरीसुद्धा तुम्ही AIला विचारू शकता आणि तिकडनं रिस्पॉन्स मिळते. जसं मला माझा काही डॉक्युमेंटमध्ये करेक्शन करायचे होते, डॉक्युमेंटमध्ये म्हणजे रिझ्यूममध्ये वगैरे. सो ते AIला अपडेट केलं म्हणजे अपलोड केलं ChatGPTवर की त्याच्यामध्ये सुद्धा करेक्शन करून देतं. थंबनेलमध्ये असेल काही तर सो ते सुद्धा करेक्शन करून देतं. सो ChatGPTचा खरंच खूप जास्त वापर आहे. जर तुमचंही काही ड्राफ्टिंगचं वगैरे काम असेल ना तर तुम्ही नक्कीच यूज करा. आपण जर त्यांना असं फक्त त्यांना प्रॉम्प्ट खूप क्लिअर द्यावं लागतं म्हणजे सांगावं खूप क्लिअर लागतं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे. त्याच्यावरून खरंच खूप म्हणजे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळते. बाकी AI माणसाची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता ते माणसानेच बनवलेलं आहे पण हां विचार क्षमता श्रेयांनी सांगितलेला पॉईंट महत्त्वाचा आहे. खरंच आहे विचार क्षमता कमी करत आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी असेल एखादा क्वेश्चन जरी आपल्याला कोणी विचारला तरी आपण इव्हन त्याचा आन्सरसुद्धा कोणाला काय रिप्लाय द्यायचा ना हे सुद्धा लोक ChatGPTला विचारायला लागलेले आहेत. म्हणजे खरोखर विचार क्षमता कमी करत आहे नो डाऊट पण त्यांनी काम थोडंसं सोपंसुद्धा झालं आहे कारण आता हे असतं की काम भरपूर आहे पण वेळ त्या अकॉर्डिंग खूप कमी आहे किंवा लोकांना खूपच ॲडव्हान्स्ड गोष्टी पाहिजे असतात. जसं आता थंबनेलचंच बघा तुम्ही, सिम्पल थंबनेल आधी डिझाईन करायचे सर्व आणि त्यात क्रिएटिव्ह काय करायला गेलं की वेळ खूप जास्त लागायचा पण AI तेच क्रिएटिव्हिटी किती छान करून देतं. फक्त त्यांना प्रॉम्प्ट योग्य द्यावा लागतो
सो येस. डिझायनरच्या फोटोवर पाय आणि हां, डिझायनरच्या पोटावर पाय पण देते. आता आमच्या घरातला डिझायनर बोललाय. खरंच आहे, लोक पण तेवढं म्हणजे ॲक्युरेसी येत नाही असं मला, तेवढी ॲक्युरेसी येत नाही असं मला तरी वाटतं. कारण काय असतं, जे आपण स्वतः क्रिएट करतो त्याच्यामध्ये तेवढी ॲक्युरेसी राहते. लाईक प्रिंटिंगला असेल, ह्याला त्याला असेल. का गं, AI ची डिझाईन प्रॉपर प्रिंटिंगला जाते का? प्रिंट येते पण टाईप केल्यासारखी हां, क्लिअरिटी क्लिअरिटी येत नाही, ब्लर येते, कारण गॅरंटी घेत नाहीत डिझायनर. ती गोष्ट खरोखर खरी आहे. सो कुठेतरी एक विचारक्षमता कमी करत आहे, कुठेतरी काम सोपंही होतं आहे. प्रत्येकाचे जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसं त्याचं सुद्धा आहे. आपण जसा यूज केला तसं त्याच्यावर डिपेंड आहे. बाकी माझं तरी काम ChatGPTने खूप जास्त सोपं झालेलं आहे. मला ड्राफ्टिंगमध्ये वगैरे खूप जास्त हेल्प होते. आज दिवसभर माझं तेच होतं. सो ते माझं व्यवस्थित झालेलं आहे काम. लाईक प्रोफाईल अपडेट करायची असेल, सोशल मीडियाची काही असेल, छोट्या छोट्या गोष्टी अगदी फक्त त्यांना प्रॉम्प्ट क्लिअर द्यावा लागतं आणि मग ते खूप छान काम करतं. असं आहे. जाऊ द्या, आता मला माझं काम करत बसायचं आहे. मला ते अचानक डोक्यात आलं आणि एक प्रश्नसुद्धा होता, त्याच्यावर म्हटलं चला तर मला ते सांगते. आणि बाकी मी आजच्या या व्हिडिओला इथेच एंड करते. उद्या मी एक खूप छान अशी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे, जी खरंच खूप जास्त छान आहे. सो तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.